श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 24 जुलै वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत आषाढ अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं एक वेगवेगळं महत्त्व असतं. दरवर्षी आषाढ अमावस्येला दीप अमावस्या ही साजरी केली जाते. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांना प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते. ज्या प्रकारे दिव्याचा लख प्रकाश असतो तोच प्रकाश आपल्या आयुष्यात यावा, आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, दुःख, संकट हे नष्ट व्हावे यासाठी दीपपूजन जे आहे तर ते केलं जातं. परंतु तब्बल 11 वर्षानंतर या आषाढ अमावस्येला एक दुर्मिळ योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. म्हणजेच या आषाढ अमावस्येच्या दिवशी वर्षातील पहिलाच गुरुपुष्यमृत योगसुद्धा आलेला आहे आणि मासिक शिवरात्रसुद्धा आहेत. अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि या योगाला राजयोग असं म्हटलं जातं. धार्मिक दृष्टीने काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आणि त्यात अमावस्या हा दिवस नकारात्मकता, वाईट शक्ती, दारिद्र्य, शत्रू, कर्णीबाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो. या दिवशी आपण जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो तर त्याचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. त्या दीप अमावस्येला आपल्याला संध्याकाळी घराच्या दरवाजातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे. ही वस्तू बाहेर फेकल्याने सर्व दोष, कर्णीबाधा, शत्रू, पितृदोष, आजारपण संपून 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे 24 तासात नष्ट होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू ही तुम्हाला संध्याकाळी बाहेर फेकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या दीप अमावस्येला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 नंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 नंतरनं 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते. यावेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून यावेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी 12पर्यंत केला तरी चालेल, कारण रात्री 12:30पर्यंत ही अमावस्या तिथी असणार आहे. आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, परंतु या दिवशी आपल्याला सकाळीच काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत. कारण पहा, या आषाढ अमावस्येनंतर दुसऱ्याच दिवशी पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. धार्मिक पूजापाठ, व्रत, उपासनेच्या दृष्टिकोनातून हा महिना खूप शुभ मानला जातो आणि श्रावणाच्या काळात सर्वत्र शिवभक्तीचे वातावरण असते. घरात देखील भक्तिमय सकारात्मक ऊर्जा आपण अनुभवत असतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या या आषाढ अमावस्येला करायच्या आहेत आणि म्हणून तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत तुमच्या घरात कचरा असेल, काही बंद पडलेल्या वस्तू असेल ज्या तुम्ही वापरत नाही तर त्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये एक निगेटिव्हिटी निर्माण करत असतात. त्यामुळे तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्याआधीच या काही वस्तू तुमच्या घरात असतील तर त्या तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत. तसेच तुमच्या घरामध्ये काही वाळलेली झाडे असेल तर ती सुकलेली झाडे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवत असतात आणि आपल्या घरातील वातावरण हे पूर्णपणे खराब करत असतात. आणि वास्तूनुसार ही झाडे जर असेल आपल्या घरामध्ये तर जीवनात अनेक समस्या आणि अडथळे येत असतात आणि म्हणून जर तुळस असेल किंवा इतर कुठलेही झाडं खराब असतील तर ते तुम्हाला लगेच काढून टाकायचे आहेत.
त्याचबरोबर बघा, आपल्या देवघरामध्ये एखादी खंडित मूर्ती असते आणि ती बऱ्याच काळ आपण आपल्या घरामध्ये तशीच पडून ठेवतो. तर तशा तुटलेल्या मूर्त्या असेल किंवा काचेच्या काही वस्तू असतील किंवा काही भांडी असतील किंवा लाकडी फर्निचर असेल, तर ते तुमच्या घरामध्ये असेल परंतु ते तुम्ही वापरत नसेल, तर ते तुम्हाला घरातून बाहेर काढायचं आहे. कारण त्यामुळे आर्थिक नुकसान, मानसिक ताण आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. यामुळे वास्तुदोष देखील वाढतात आणि देवी लक्ष्मीचा आपल्या घरातील वास हा कायमचा नाहीसा होतो. आणि आपण सतत म्हणत असतो की मी कष्ट आणि मेहनत करतो परंतु माझ्याकडे पैसा येत नाही, किंवा आला पैसा तरी तो टिकत नाही, सतत मला पैशांच्या अडचणी येतात, माझ्याच मागे का संकट लागतात. तर यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये कळत ना कळत घडत असतात आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात, जीवनात अडथळे येत असतात. तसेच तुमच्या घरामध्ये एखादा जुना किंवा खराब झाडू असेल तर तो सुद्धा तुम्हाला बाहेर काढायचा आहे. झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, परंतु तुटलेला किंवा जुना झाडू घरात गरिबी आणि रोगांना आमंत्रित करत असतो. यामुळे आपल्या घरात दरिद्री येत असते. यामुळे बघा, नोकरीत अडथळा येतो, पैशाचा अपव्यय होतो आणि व्यवसायामध्ये नुकसान होते. आणि म्हणून वास्तुशास्त्रानुसार तुटलेला किंवा खराब झालेला झाडू असेल तर तो घरात ठेवू नका, तो घरातून बाहेर काढायचा आहे. तसेच बघा, आपल्या घरामध्ये मेडिसिन असतात, काही गोळ्या औषधं असतात, त्यांची एक्सपायरी आहे तर ती होऊन गेलेली असते, तरीसुद्धा असे मेडिसिन आपल्या घरामध्ये पडलेले असतात. लहान मुलांचे मेडिसिन असतात. तर अशा वेळी बघा, असे औषधं जे आहेत तर ते घरात ठेवू नये. आणि जर तुमच्या घरात असतील तर ते तुम्हाला उद्या अमावस्येला आवर्जून घरातून बाहेर काढून टाकायचे आहेत. असे मेडिसिन जेव्हा आपल्या घरात असते तेव्हा घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नाहीशी होते. तसेच कलह आणि मानसिक थकवा जो आहे तर तो निर्माण होतो. यासोबतच कुजलेलं धान्य असेल, एखाद्या धान्यामध्ये काही किडे झालेले असतील तर असं धान्यसुद्धा तुम्हाला काढून टाकायचं आहे. तसेच काही फाटलेले कपडे असतील तर ते सुद्धा काढून टाका. फाटलेले कपडे घरात ठेवल्याने किंवा घातल्याने आत्मविश्वास कमी होतो, नकारात्मकता वाढत असते आणि प्रामुख्याने नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती या कपड्यातून निर्माण होत असते. त्यामुळे तुम्हाला हे कपडे जे आहेत तर ते बाहेर काढायचे आहेत. तर या काही वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला उद्या आषाढ अमावस्येला घरातून आवर्जून बाहेर काढायच्या आहेत. आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये यासारख्या वस्तू पडलेल्या असतील आणि तुम्ही कितीही उपाय केले, कितीही सेवा केल्या, तर त्याचं फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही. हा उपाय आपल्याला का करायचा आहे? सांगितल्याप्रमाणे आपल्या घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असेल, मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल, आई मुलांची असेल, घरात पैसा टिकत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही, मुलं हट्टीपणा करतात किंवा मुलं आजारी पडतात, मुलांची प्रगती होत नाही, घरामध्ये सतत आजारपण आहे, आलेला पैसा आजारपणामध्येच निघून जातो, किंवा घरामध्ये कुठलंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, कुटुंबामध्ये सतत अडचणी, संकट येत असतील, यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? एक छोटासा काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे, थोडंसं खडे मीठ ठेवायचं आहे, थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहेत आणि एक लिंबू जे असतं ना, ते लिंबू तुम्हाला ठेवायचं आहे. यानंतर या काळ्या कपड्यामध्ये तुम्हाला या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या बांधून घ्यायच्या आहेत. याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे. यानंतर ही जी पोटली आहे तर ही आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायची आहेत. यानंतर ही पोटली आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना टच करायची आहेत. यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला ही पोटली वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायची आहेत. आणि तशीच ती पोटली पुन्हा घरामध्ये न आणता तुम्हाला घरातून बाहेर घेऊन जायची आहेत. आणि जिथे कुठेही पोटली टाकायला जागा असेल, निर्जनी ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचे आहेत. टाकल्यानंतर ना मागे फिरून पाहू नका, सरळ तुम्हाला घरी यायचं आहे, हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि जी काही तुमची नित्य कामं आहे तर ती तुम्हाला करायची आहेत. या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तांत्रिक क्रियांमध्ये वापरल्या जातात आणि या वस्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते आणि म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा जो उपाय आहे तर हा पूर्णपणे सात्विक उपाय आहेत. हा उपाय केल्याने तुमच्या घराला, तुमच्या कुटुंबाला कुठल्याही अडचणी येणार नाहीत.
उलट त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा जो आहे तर तो दिसून येईल. म्हणून तुम्ही हा उपाय या दीप अमावस्येला संध्याकाळी आवर्जून करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.